नमस्कार, मैं हूं किसान आवाज। विदर्भ का अन्नदाता अब अपने हक के लिए सड़कों पर उतरने की तैयारी में है। आगामी 25 अगस्त 2026 को गोंदिया जिले में किसानों और स्थानीय लोगों का एक विशाल महामोर्चा देखने को मिलेगा। नवेझरी से सीधे गोंदिया जिला कलेक्टर कार्यालय तक सैकड़ों ट्रैक्टरों का काफिला पहुंचने वाला है। क्या है किसानों की प्रमुख मांगे? धान बोनस। किसानों के बकाया धान बोनस की राशि तत्काल उनके खातों में जमा की जाए। 24 घंटे बिजली। खेती के लिए बिना किसी रुकावट के 24 घंटे निर्बाध बिजली आपूर्ति की जाए, ताकि किसानों को रात के समय खेतों में पानी देने की मजबूरी से राहत मिल सके। वन्य जीवों से सुरक्षा। जंगली सुअर और हाथियों जैसे वन्य जीवों से फसलों को होने वाले नुकसान का स्थायी समाधान किया जाए और नुकसान की मुआवजा राशि तत्काल बढ़ाकर दी जाए। अन्य लंबित समस्याएं। सिंचाई सहित किसानों की सभी लंबित मांगों को तत्काल मंजूर किया जाए। किसानों का आरोप है कि पिछले कई दिनों से इन मांगों की ओर प्रशासन लगातार अनदेखी कर रहा है। इसी वजह से अब किसानों ने ट्रैक्टर मार्च के माध्यम से गोंदिया जिला कलेक्टर कार्यालय पर दस्तक देने का ऐलान किया है। अब सवाल यह है कि क्या सरकार किसानों की इस आवाज और आक्रोश को गंभीरता से लेगी, या फिर किसानों का ये आंदोलन और तेज होगा? आखिर क्या है किसानों की पूरी रणनीति और उनकी प्रमुख मांगे? देखिए हमारी इस विशेष रिपोर्ट में। दिनांक 25/8/2026 रोजी भव्य ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्याचा नवेझरी ते गोंदिया इथं निघणार आहे। तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा कोण्या एका पक्षाचा किंवा कोण्या राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने होत नसून हा मोर्चा शेतकरी एकत्र संघटित झालेले आहेत। शेतकरी एकता मंचच्या नावाखाली कुठलेही जात पक्ष झेंडा न वापरता शेतकरी हीच माझी जात या नेतृत्वामध्ये प्रत्येक शेतकरी या मोर्चाचा नेतृत्व करणार आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात उपस्थित राहावे, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी धानाला बोनस देऊ अशी घोषणा केली होती। हिवाळी अधिवेशनाच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी धानाला बोनस देऊ हे कबूल केले होते आणि वारंवार भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देतो, परंतु धान उत्पादक शेतकऱ्याला 8 तासाच्या विद्युतमध्ये पर्याप्त पीक घेऊ शकत नाही। म्हणून आम्हाला धान उत्पादक शेतकऱ्याला 24 तास विद्युत पाहिजे आणि या भागाला अभयारण्य असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्राण्याचा त्रास आहे। आत्ताच आमच्या परिसरामध्ये 8-10 शेतकऱ्यांना डुकराच्या हल्ल्यामुळे ते जखमी झाले। अशा वेळेस शेतकऱ्याला संरक्षण म्हणून या वन्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि सर्व शेतकरी बांधवांनी नवेझरी येथे सकाळी 9 वाजे या ट्रॅक्टर मोर्चामध्ये आपापले स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन आपापल्या वाहनाने जास्तीत जास्त संख्येने गावकऱ्यांनी येण्याची कृपा करावी असे मी आज या शेतकरी म्हणून आपणास एक विनंती करत आहे। शेतकऱ्याच्या मनातील संताप कचा उद्रेकाचा एल्गार घेऊन नवेझरीवरून 25 ऑगस्ट 2026 ला भव्य ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियावर येत आहे। बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो, परंतु त्याच्या कष्टाचा धानाचा बोनस, 24 तास वीज आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षण याकरिता सरकार आणि प्रशासनाला भीक मागावी लागत असेल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। तरी हा कुणा एका पक्षाचा नाही, कुणा एका नेत्याचा नाही, हा मोर्चा सर्वसाधारण शेतकऱ्याचा आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर नवेझरी इथं उतरवून प्रशासन आणि शासनाला दाखवून द्या आपली शेतकऱ्याची ताकद काय आणि जास्तीत जास्त संख्येने नवेझरीवरून गोंदियासाठी तयार व्हा। ऑगस्ट 2026 ला भव्य मोर्चा नवेझरीहून गोंदियापर्यंत काढण्यात येत आहे। तरी पण आपल्याला धानाचा बोनस आणि लाडकी बहिणाचे बाकी उरलेले पैसे आणि त्याच्यानंतर विद्युत 24 तास विद्युत हे मिळाल्या पाहिजे आणि जंगली प्राण्यापासून आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि याच्याबद्दल गव्हर्नमेंटने याबद्दल काळजी घ्यावी आणि आम्हाला सर्व कास्तकारांना सहकार्य करावा
हीच विनंती करतो. 25 ऑगस्ट 2026 नवजीवन ट्रॅक्टर भव्य रॅली कलेक्टर ऑफिस गोंदियाला. सर्व कास्तकार बांधवांना अशी विनंती आहे, आपण जास्तीत जास्त संख्येत राहून आमच्या या मोर्चाला भरपूर प्रतिसाद द्याल. आपल्याला बोनस, विद्युत, 24 तास विद्युत आणि जंगली प्राण्यापासून संरक्षण हे आमचे 3 मुद्दे आहेत. तरी आम्ही गव्हर्नमेंटला आणि सुचितो की त्यांनी आमच्या या मोर्चाला योग्य ते प्रतिसाद देऊन आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करावा.